हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 9वीचा प्रकरण दुसरे किंवा धडा दुसरा कार्य आणि ऊर्जा हे पाहत आहोत. पहा, कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, फक्त ओळख करून घेतलेली आहे. कार्य कोणाला म्हणायचं आपण त्याची व्याख्या देखील अजून पाहिलेली नाही. पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूयात, ते जे कालचं पाहिलेलं आहे ते पुन्हा एकदा सांगते, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय करता येईल तर व्याख्या करता येईल. कार्य आणि ऊर्जा. पहा, कोणतंही कार्य झालंय असं वैज्ञानिकदृष्ट्या किंवा शास्त्रीयदृष्ट्या कधी म्हटलं जातं हे आपण कालच्या लेक्चरला पाहिलंय. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एकूण 4 उदाहरणं दिली होती. एक उदाहरण दिलं होतं, एक मुलगी होमवर्क करते. दुसरं दिलं होतं, एक मुलगी TV पाहते. एक मुलगा बॉल बरोबर खेळत आहे. आणि चौथं सांगितलं होतं, एक माणूस पोतं उचलत आहे. ओझ्याने भरलेलं पोतं किंवा सामानाने भरलेलं एक जड पोतं उचलत आहे. या 4 प्रकारांपैकी किंवा या 4 अवस्थांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कार्य झालेलं आहे आणि कोणकोणत्या ठिकाणी कार्य झालेलं नाही हे मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. कार्य म्हणजे काय हो? पहा, शास्त्रीयदृष्ट्या कार्य म्हणजे काय म्हटलं जातं. पहिल्या जेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये कार्य झालं असं म्हणतो, तर प्रत्येक कोणतंही काम जरी आपण केलं तरी म्हणतो की मी खूप काम केलं. 2 तास एका जागेवरती बसून अभ्यास जरी केला, नुसतं चालून जरी आला तरी आपण काय म्हणतो, मी काम करून आलो. दळण ठेवलं, काम करून आलो. घरातली एखादी कामं केली, काम करून आलो. TV बघत बसला, काम केलं मोठं. ओके, अभ्यास केला, काम केलं मोठं. भाजी निवडली, काम केलं मोठं. असं दैनंदिन जीवनामध्ये होतं. पण शास्त्रीयदृष्ट्या असं होतं का? होतं नाही. मग मी ते तुम्हाला कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये उदाहरणांच्या साहाय्यानं समजून सांगितलं होतं. त्या ठिकाणी 2 केसेसमध्ये कार्य होत होतं आणि त्या 2 केसेसमध्ये सुद्धा 2 अवस्थांमध्ये सुद्धा फरक होता. ओके, तिसऱ्यामध्ये जे होतं ते कार्य होत होतं, कारण की तिथं दोन्ही कंडिशन्स अप्लाय होत होत्या. आता कोणत्या 2 कंडिशनबद्दल बोलते मी? आणि चौथ्यामध्ये एका अँगलनी बघितलं तर कार्य होते असं आपण म्हणतो, आणि दुसऱ्या अँगलनी जर का बघितलं तर कार्य होत नाही असं म्हणतो. मग ह्या कोणत्या 2 कंडिशन किंवा कोणत्या 2 अँगलबद्दल बोलते मी ते पाहण्याआधी कार्य म्हणजे मी काय सांगितलं होतं. पहा, जेव्हा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे जर का विस्थापन होत असेल तर त्याला शास्त्रीयदृष्ट्या कार्य झाले असे म्हणतात किंवा कार्य म्हणतात. काय हो, आज आपण काय करूयात, व्याख्या लिहूयात. कार्य म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता, बल प्रयुक्त केले असता जर का त्या वस्तूचे विस्थापन होत असेल तर शास्त्रीयदृष्ट्या तिथे होत असेल तर तिथे कार्य झाले असे म्हणतात. कार्य झाले असे म्हणतात. पहा, या व्याख्येमध्ये 2 शास्त्रीय शब्द आलेले आहेत. कोणकोणते हो? तर एक म्हणजे बल आणि दुसरं म्हणजे काय हो तर विस्थापन. म्हणजेच कार्य बरोबर आपण काय लिहू शकतो, कार्य म्हणजेच ह्या दोघांचा काय लिहू शकतो आपण, गुणाकार लिहू शकतो. व्याख्येवरून सूत्र तयार करायचं नेहमी. पहा, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. काय केलं आपण तर व्याख्येवरून सूत्र तयार केलं. कार्य म्हणजेच काय आहे, बल गुणिले विस्थापन. आता कार्य होण्यासाठी 2 गोष्टींची गरज लागली जाते. कोणती? एकतर जी काही वस्तू आहे त्याच्यावरती बल लावलं गेलं पाहिजे, आणि नुसतंच बल न लावता बल लावल्यामुळं त्या वस्तूचं विस्थापन देखील झालं पाहिजे. अशी जर का अवस्था असेल तर आणि तरच आपण शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हणणार आहे, तिथं कार्य झालं असं म्हणणार आहे. म्हणजेच कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. पहा, मग वरच्या 2 उदाहरणामध्ये जिथं होमवर्क करत होती आणि TV बघत होती
तिथं बल पण लावलं जात नाही आहे आणि विस्थापनही होत नाही आहे, म्हणून आपण काय म्हटलेलं होतं, ते कार्य म्हणता येणार नाही. पण तिसऱ्या उदाहरणामध्ये ज्यामध्ये तो मुलगा चेंडू खेळत होता, बरोबर, जो मुलगा चेंडू खेळत होता त्याचं काय झालेलं हो, तो चेंडू खेळतोय म्हणजे तो चेंडू त्याची जागा बदलतोय, तो खाली जातोय वर येतोय, खाली जातोय वर येतोय, खाली जातोय वर येतोय, आणि त्या चेंडूला खाली वर करण्यासाठी त्या वस्तूवरती, त्या चेंडूवरती त्या मुलाला बल प्रयुक्त करावं लागते. म्हणजेच आपल्या व्याख्येमध्ये तो फिट बसतंय का उदाहरण, ते उदाहरण एकदम बरोबर बसतंय. म्हणून आपण काय म्हणणार आहे, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगितलं होतं. कोणतं उदाहरण सांगितलं होतं, एक माणूस ओझ्यानं भरलेलं पोतं काय करतोय, उचलतोय. तिथं आपण म्हटलं होतं की आता तिथं तर वस्तूचं विस्थापन सुद्धा होतंय आणि बल सुद्धा लावलं जातंय, तरी सुद्धा एका बाजूने बघितलं तर त्याला कार्य झालं असं म्हणतात. म्हणजे जर का ह्या पॅटर्नमध्ये बसत असेल तर कार्य झालं. पण तिथं काय होत होतं, बलाची आणि विस्थापनाची दिशा कशामध्ये होती, तर बलाची आणि विस्थापनाची दिशा ही 90 डिग्रीमध्ये होती, त्यामुळं तिथं कार्य झाले नाही असं म्हणायचं. मग मी इथं तुम्हाला 2 कंडिशन सांगते किंवा 2 अवस्था सांगते, कधी कार्य झाले असं म्हणायचं आणि कधी कार्य झाले नाही असं म्हणायचं. पहा, एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलेले जी काही वस्तू आहे त्या वस्तूचं बल लावल्यामुळे विस्थापन होणे गरजेचं आहे. वस्तूचे विस्थापन झाले पाहिजे किंवा विस्थापन होणे गरजेचं आहे, झाले पाहिजे असं लिहूयात आपण. सरळ सरळ लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, ही एक कंडिशन झाली. आणखी काय पाहिजे दुसरी, बल आणि विस्थापन, बल व विस्थापन या दोघांच्या दिशा, बल आणि विस्थापन या दोघांच्या दिशा या 90 अंशामध्ये असता कामा नये किंवा 90 अंशामध्ये नसतील तर आणि तरच आपण काय म्हणणार आहे, त्या ठिकाणी कार्य झाले. ओके, आणि इथं कार्य झाले नाही. आता आपण पाहूयात कार्य झाले नाही असं कधी म्हणायचं. पहा, बरोबर कार्य झालेच्या विरुद्ध लिहूयात आपण. इथं काय लिहूयात, वस्तूचे विस्थापन होत नसेल, वस्तूचे विस्थापन होत नसेल तर कार्य झाले नाही असं म्हणायचं बरं का. आणि बल आणि विस्थापन यांच्या दिशा 90 अंशामध्ये असतील तर, असल्या पाहिजे, 90 अंशामध्ये असतील तर आपण काय म्हणणार आहे, तर त्या ठिकाणी कार्य झाले नाही असं म्हणायचं. मग पहा, कार्य ही एक व्यापक संकल्पना आपल्याला काय भेटली हो, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. कार्य झाले कधी म्हणायचं, एक तर वस्तूचं विस्थापन झालं पाहिजे आणि बल आणि विस्थापन या दोघांच्या दिशा 90 अंशामध्ये असल्या नाही पाहिजेत, म्हणजेच नसल्या पाहिजेत. ओके, आणि कार्य झाले नाही कधी म्हणायचं, तर वस्तूचे विस्थापन झाले नाही पाहिजे, म्हणजे वस्तूची जागा बदलली नाही पाहिजेत आणि बल आणि विस्थापन यांच्या दिशा 90 अंशामध्ये असल्या तर. ओके, अशा पद्धतीने आपण कार्य बघितलं. कार्य म्हणजे काय हो, बल गुणिले विस्थापन. मग तुमच्या पुस्तकामध्ये तिथं एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय आहे हो, तर कॅन यू रिकॉल किंवा जरा डोके चालवा. तुम्ही हे सांगू शकता का, काय विचारले पहा त्यांनी विचारले बलाचे प्रकार कोणते आणि त्याची वेगवेगळी उदाहरणे लिहा. त्यांची वेगवेगळी उदाहरणे लिहा. पहा, सगळ्यात पहिलं बघणार आहे आपण. पहिलं गुरुत्वीय बल. बलाचा सगळ्यात पहिला प्रकार गुरुत्वीय बल. आता गुरुत्वीय बल कोणाला म्हणायचं सगळ्यांना माहिती आहे. आपण मागील इयत्तांमध्ये हे शिकलेलो आहोत आणि त्यातलाच हा प्रश्न आहे. तरी पण आपण पुन्हा एकदा बघूयात, कारण की आपल्याला याचा उपयोग 10वीमध्ये जाणार आहे तेव्हा होणार आहे आणि इथं देखील होणार आहे. गुरुत्वीय बल कोणाला म्हणायचं, पहा, कोणतीही वस्तू जर का मी
खाली टाकली तर एका किंवा खालून वरती आली तर वरती त्याचा वेग कमी होतो आणि ती पुन्हा खाली पडते. याच जो काही पदार्थाचा गुणधर्म आहे याला गुरुत्वाकर्षण असं म्हटलं जातं. आणि या बलामुळं त्या प्रत्येक गुरुत्वीय बलामुळं ती वस्तू काय होते, खाली येते. हे का होतं, वरून टाकलेली वस्तू खालीच का येते, सफरचंद वरून खालीच का पडलं, तर ते गुरुत्वीय बलामुळं. मग आपण उदाहरणं सांगू शकतो त्याची. काय सांगू शकतो, कोणतीही वस्तू वरून खाली टाकली की ती काय येते, खाली येते. कोणत्या बलामुळं, गुरुत्वीय बलामुळं. दुसरं आपण पाहणार आहे संपर्क बल. आता पहा संपर्क बल कोणाला म्हणायचं, तर जे बल कुणामुळं निर्माण होतं, तर ते दोन वस्तूंच्या संपर्कामुळे. जर का बल प्रयुक्त केले असता, जर का दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कामध्ये आल्या आणि त्याच्यावरती संपर्कामुळे निर्माण होणाऱ्या बलाला काय म्हटलं जातं, संपर्क बल म्हटलं जातं. मग उदाहरण काय लिहू शकतो आपण, ढकलणे, सरकवणे, उचलणे ही त्याची उदाहरणं लिहू शकतो आपण. ढकलणे, सरकवणे, उचलणे. म्हणजेच थोडक्यात इथं कुठलं बल आलं, आणखीन इथं कोणतं बल आलं, ह्या सगळ्यांसाठी कशाचा उपयोग करावा लागतो आपल्याला, तर स्नायुबलाचा. हो की नाही. मग स्नायुबलामध्ये तुम्ही ह्याची उदाहरणं लिहू शकता. ज्या बलामध्ये स्नायूचा उपयोग केला जातो, स्नायूमुळे निर्माण होणाऱ्या बलाला काय म्हटलं जातं, स्नायुबल म्हटलं जातं. ही सगळी उदाहरणं स्नायुबलामध्ये येतात. बरोबर. त्याच्यानंतर चौथं आपण लिहूयात असंपर्क बल. जे बल दोन वस्तूमध्ये थेट संपर्क न येता देखील निर्माण होते, अशा बलाला काय म्हटलं जातं, असंपर्क बल म्हटलं जातं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते. पहा, असंपर्क बलाचं उदाहरण आपण काय देऊया तो, तर समजा तुम्ही लहानपणी एक खेळ खेळलेला आहात. कोणता खेळ हो, तुम्ही शाळेत असताना पट्टी, आपली जी पट्टी असते छोटी कंपासमधली, ती डोक्यावरती घासली आहेत आणि तिथं काय केलेलं आहे तुम्ही, खाली कागदाचे कपटे आहेत आणि त्या कपट्यांवरून ती पट्टी जर का फिरवली तर काय होतं, त्या ठिकाणी ते कागदाचे कपटे ओढले जातात की नाही त्या पट्टीकडं. याला म्हणायचं असंपर्क बल. कोणत्याही त्या दोन वस्तूंचा संपर्क आलेला आहे का, किंवा तुम्ही चुंबक घ्या, चुंबक घेतलं, खिळे घेतलेत, त्या चुंबकाकडे खिळे काय खेळले जाणार आहेत, आकर्षले जाणार आहेत. याला म्हटलं जातं असंपर्क बल. पुढचं आपण पाहूयात तर घर्षण बल. जे बल घर्षणामुळं तयार होतं किंवा जे बल घर्षणामुळे प्रयुक्त होणाऱ्या बलाला काय म्हटलं जातं, घर्षण बल म्हटलं जातं. उदाहरण आपण काय देऊ शकतो घर्षणाचं, घर्षण बलाचं काय उदाहरण देऊ शकतो. समजा आपण चालतोय किंवा एखादा चेंडू आपण गतिमान केलेला आहे, तो असा आपण सरकवला किंवा टाकला, तर एका थोड्या वेळानं तो काय होतो, एका ठिकाणी जाऊन थांबतो. हे असं का होतं, तर त्या चेंडूचा पृष्ठभाग आणि खालचा जो जमिनीचा भाग आहे या दोघांमध्ये काय तयार होतं, घर्षण तयार होतं. आणि ह्या घर्षण बलामुळं खूप महत्त्वाचं वाक्य सांगते पहा, काही काळाने ती वस्तू स्थिर होते. पहा, घर्षण बलामुळे काय होतं, काही काळानं वस्तू स्थिर होते. जर का घर्षणच नसेल तर कुठलीही वस्तू थांबेल का हो, सगळ्या वस्तू गतिमान राहतील. डोंगरावरून पडणारा दगड पडतच राहील, गाड्या चालतच राहतील. हे सगळं का स्थिर होतं, गतिमान असलेली कोणतीही वस्तू थांबवण्यासाठी कोणतं बल लागतं, तर घर्षण बलाची आपल्याला तिथं गरज असते. आणखी कोणतं सांगूयात आपण, संतुलित बल आहे. पहा, संतुलित बल हे तुम्ही मागील इयत्तांमध्ये शिकलेलं आहात. पहा, संतुलित बल म्हणजे काय करायचं, जेव्हा एखाद्या वस्तूवरती दोन्ही बाजूनी समान बले प्रयुक्त होत असतील तर त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या बलाला काय म्हटलं जातं, संतुलित बल असं म्हटलं जातं. उदाहरण आपण काय घेऊ शकतो, रस्सी खेच. तुम्ही सगळेजण खेळलेला आहात. ती जर का दोन्ही समान बाजूनी, जर का त्या रस्सीवरती लावलेलं बल दोन्ही बाजूनी समान असेल तर त्या बलाला काय म्हणायचं, संतुलित बलाला म्हणायचं. आणखीन एक तुम्हाला मी उदाहरण देते संतुलित बलाचं. पहा, एक रबर तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि तुम्ही एकसारखा तर ओढलात, काय होणार आहे हो तिथं, त्या रबरचा आकाराने
साईज आणि शेप काय होणार आहे, वाढणार आहे. दोन्ही बाजूनी समान बल लावलेली आहेत. मग हे उदाहरण कशाचं झालं, संतुलित बलाचं. म्हणजेच संतुलित बल म्हणजे आपण काय सांगू शकतो, अशा प्रकारचं बल की जेव्हा वस्तूवर दोन्ही बाजूनी समान बल प्रयुक्त होत असेल तर त्याला संतुलित बल असे म्हटले जाते. पुढचं आपण बघूयात. 1 2 3 4 5 6 कितवं हे आहे, 7वं. असंतुलित बल. असंतुलित बल बरोबर काय सांगणार आहे आपण, याच्या उलटं सांगणार आहे. जेव्हा वस्तूवरती दोन्ही बाजूनी समान बल प्रयुक्त होत नसेल किंवा असमान बले प्रयुक्त होत असतील तर त्या बलाला असंतुलित बल असे म्हटले जाते. आणखीन तुम्ही एक उदाहरण सांगू शकता. काय उदाहरण सांगू शकता हो, चुंबकीय बल. मग त्याच्यामध्ये तुम्ही उदाहरण कशाचं देऊ शकता हो, तर चुंबकत्वाचं देऊ शकता किंवा मॅग्नेटचं देऊ शकता, चुंबकाचं देऊ शकता. चुंबकीय बल म्हणजे काय सांगणार आहे, जे बल चुंबकामुळे निर्माण होते किंवा त्याच्यामध्ये चुंबकत्व असते त्या बलाला काय म्हटलं जातं, चुंबकीय बल असे म्हटलं जातं. पहा, आपल्याला प्रश्न काय विचारला होता, बलाचे प्रकार कोणते आणि त्याची विविध उदाहरणे कोणती. गुरुत्वीय बल पाहिलं आपण, संपर्क बल पाहिलं, स्नायू बल पाहिलं. गुरुत्वीय बलाचं उदाहरण मी तुम्हाला काय सांगितलं, कोणतीही वस्तू खाली टाकली की ती तिकडे आकर्षली जाते, पृथ्वीकडे. नंतर संपर्क बलाची सांगितली. संपर्क बलामध्ये जी आहेत तीच स्नायू बलासाठी येतात. असंपर्क बलामध्ये जे आहेत तेच घर्षण बलामध्ये येतं. त्याच्यानंतर संतुलित बल म्हणजे काय सांगितलं, असंतुलित बल. आणि चुंबकीय बल म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे आपण, तर कार्य म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिली. व्याख्या मी पुन्हा एकदा सांगते. पहा, कार्य कधी म्हणायचं शास्त्रीयदृष्ट्या, जेव्हा एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाले तर आणि तरच कार्य झाले असे म्हणायचे. कार्यासाठी काय हो आपल्याला सूत्र मिळालं, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. हे विसरायचं नाही. आणि त्यासाठी मी कधी कार्य झाले आणि कधी कार्य झाले नाही हे पण मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली होती, ती म्हणजे बलाचे प्रकार कोणते आणि त्याची उदाहरणं. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. आत्ता थांबूयात.